बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलीस अलर्ट मोडमध्ये. शहरात कोतवाली पोलिसांचा फ्लॅग मार्च, चोख बंदोबस्त तैनात. अहिल्यानगरात पोलिसांचा रूट मार्च, प्रत्येक हालचालीवर करडी नजर. अहिल्यानगर शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडमध्ये आले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रूट मार्च काढण्यात आला. चावडी, बंगाल चौकी, करशेड रोड, रामचंद्र खुंट, कापड बाजार, झेंडी गेट आणि आशा टॉकीज चौक परिसरात पोलिसांचा दमदार फ्लॅग मार्च पाहायला मिळाला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली असून संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. बकरी ईद शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमका सुदर्शन सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे सर, या विभागाचे सन्माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर टिपरसे सर, या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी संमिश्र समाज राहतात त्या ठिकाणी आम्ही आज रूट मार्च घेतलेला आहे. याच्यामध्ये कोतवाली पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, अंमलदार आणि अतिरिक्त जो बंदोबस्त या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामध्ये होमगार्ड दलाचे पण लोक त्याच्यामध्ये सामील होते. एकूण किती बंदोबस्त कोतवाली पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे? उद्याचा आणि आजचा असा मोठा बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे. जवळपास 400 ते 450 पोलिसांचा बंदोबस्त आहे. त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस आहेत, RCPचे प्लाटून आहे. अशा पद्धतीचा खूप चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त आम्ही तैनात केलेला आहे. नेमकी रूट मार्च कुठल्या परिसरातून काढण्यात आला होता? रूट मार्च ये आशा थिएटर, पंचपीर चावडी, त्याच्यानंतर हतमपुरा, झेंडी गेट, अशा पद्धतीनं संपूर्ण जो काही एरिया आहे ज्या ठिकाणी संमिश्र समाजाचे लोक राहतात अशा सर्व ठिकाणी आम्ही रूट मार्च काढलेला आहे.